दिल्ली स्फोटाच्या घटनेला 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। हल्ल्याच्या 5व्या दिवशी घटनास्थळी स्वच्छता पाहायला मिळते। हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या गाड्या घटनास्थळावरून हटवल्या गेलेल्या आहेत आणि आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्ली बॉम्बस्फोटाचा आजचा 5वा दिवस। हा स्फोट होऊन आज 5 दिवस झालेले आहेत आणि नुकसान झालेल्या गाड्या घटनास्थळावरून हटवल्या गेल्या। दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या हल्ल्याला आज 5 दिवस पूर्ण झालेले आहेत। हल्ल्यानंतर 5व्या दिवशी या भागाची क्लीनिंग प्रोसिजर सध्या सुरू आहे। आपण पाहू शकता की माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी जो कचरा आहे तो आज 5व्या दिवशी साफ केला जात आहे, कारण इतके दिवस या ठिकाणी स्फोटक, मानवी अवयव असे दूरपर्यंत पडलेले होते। त्यामुळे या भागामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर जे कर्मचारी आहेत त्यांना येऊ दिलं जात नव्हतं। गाडीचा जो पाट आहे असा लांबपर्यंत उडालेला तो देखील याच्यामध्ये आता टाकण्यात आलेला आहे। स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते अशा पद्धतीने या भागाची पूर्ण स्वच्छता जी आहे ती केली जात आहे आणि पूर्ण इथलं जे साहित्य आहे ते स्वच्छता करून बाहेर टाकलं। एरवी हल्ल्याच्या पूर्वी दररोज या ठिकाणी स्वच्छता केली जात होती, मात्र हल्ला झाल्यानंतर जी फॉरेन्सिक टीम आहे त्यांच्याकडनं या ठिकाणची तपासणी सुरू होती, त्यामुळे या भागामध्ये स्वच्छता ही थांबवण्यात आली होती। आज जी आहे ती स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे। पूर्ण या भागामध्ये जी क्लीनिंग प्रोसिजर आहे ती सध्या सुरू आहे। कचरा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर त्याचे ढीग करण्यात आलेले आहे आणि हा पूर्ण भाग जो आहे तो आज स्वच्छ केला जात आहे। जेणे प्रेशरने हा रस्ता साफ केला जातो त्याच्याकडनं हा रस्ता साफ करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे आशा आहे की हा भाग आज परिसर जो आहे सर्वसामान्य लोकांसाठी सुरू केला जाऊ शकतो। कपड्याच्या आजूबाजूला देखील स्वच्छता पूर्ण झालेली आहे। रस्ता जो आहे तो पूर्णपणे साफ करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज हा रस्ता सुरू होतो का 5व्या दिवशी हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वच्छता मोहीम दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या आसपास आज सुरू करण्यात आलेली आहे आणि ही स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर कदाचित आज लाल किल्ला परिसरातील ज्या भागामध्ये हल्ला झाला होता तो रस्ता जो आहे नेताजी सुभाषचंद्र मार्ग हा सुरू होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।